और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। महिमा 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 को क्रिया कर, महिमा 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 को क्रिया कर, कि तू असमहिमामय आणि स्तुतीच्या योग्य पण, तू असराज सिंहासनावरचो कोकरो आणि तुझ्यासाठी आम्ही हात उभारतो, की तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, महिमा 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 को क्रिया कर, महिमा 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 को क्रिया कर, की तू असमहिमामय आणि स्तुतीच्या योग्य पण, तू असराज सिंहासनावरचो कोकरो आणि तुझ्यासाठी आम्ही हात उभारतो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत असतं आपल्या मालवणी ऑनलाईन चर्च मध्ये. प्रेज लॉर्ड. आणि सुंदर वेळ असा प्रार्थना करूची. जे काही तुम्ही असाच आपले डोळे बंद करणे, हात वरती करा. परमेश्वराक धन्यवाद देवा, प्रार्थना करा. तो महान परमेश्वर असा बोला, अन्य भाषेमध्ये बोला. री बो शहांद्र बोध रबाद्रब
Irege bozile bondra babazige boshile bondra la bawle bondra baziga boshile bondra i baba bondra badra marrege bozile bala bondra babarige bozile bondra babalige boshige bondra bali bozige boshile बोला अन्य भाषेमध्ये बोला री बाबा उंद्रा तो परमेश्वर महान असा तो परमेश्वर अद्भुत परमेश्वर असा री बो शहान राबा इरेगे बोझले बोंद्रा तो परमेश्वर प्रेमळ परमेश्वर असा री बाबा शिकले बोंद्रा बा या अल्लाह रेगे बोझले बोंद्रा बाबा रे बोझले बोंद्रा बाबा रे बोल बोंद्रा बा री जे के बो शहान रा मारी जे के बोझले बोंद्रा बाबा रे बोझले बोंद्रा री बाबा जे के बोल बोंद्रा बा रे के बो शहान रा बाली बोंद्रा बा री बो शहान रा बा इरेगे बोझले बाला बोंद्रा बाबा रे बोझले बोंद्रा बाबा रे बोंद्रा री बाबा बाला बा इरेगे बोझले बाबा रे के बोंद्रा बा रे बोझले बोंद्रा बाबा रे बोंद्रा बा जे के बोझली बोंद्रा बा रे बोंद्रा री बोझले मारे के बोझले बारा बाला बादरा बारी बोझ के बारा बाला बोंद्रा री बाबा का बारी के बोंद्रा बा रे बोंद्रा ला बाबा रे बोंद्रा बा इरा गाली बोंद्रा बाबा रे के बोझले बोंद्रा बा रे के बोझ के बो शहान रा बारी बाले बोंद्रा बा रे के बोंद्रा बा इरेजे के बोझले बोंद्रा बा बारी के बोझले बोंद्रा री मामा का माले बोंद्रा बा रे के बोझले बा इराजे के बोझ के बाला बोंद्रा बाबा रे बोझले री बाबा का माले बोंद्रा बा रे के बो शहान रा बा बाउंद्रा इरा बाउंद्रा बा का मानरा ओ हालेलुया हालेलुया धन्यवाद परमेश्वर ब्रिजरो मी पहिलो बिंदू वाचतोय आम्ही प्रार्थना करत असतो जगातील देशांमध्ये भक्तीन माणसांच्या कामाच्या विरोधात प्रेज द लॉर्ड मत्ते 16 अध्याय त्याचा आणि 18 आणि 19 वचन सांगता असता मी या दगडावर माझं चर्च तयार करीन आणि नरकाचे दरवाजे याच्यावर विजय मिळवणार प्रेज द लॉर्ड मी तुला स्वर्गाच्या राजाची कुंजी देतोय आणि ज्या काही तू पृथ्वीवर बघितलंस बांधलंस या स्वर्गात बांधलंस आणि तुम्ही ज्या काही पृथ्वीवर उघडतास त्या स्वर्गात उघडतला प्रेज द लॉर्ड दुसऱ्या कोरिंथियस पत्र 10:4 वचन सांगता असा कारण आमची लढाई हत्यार शारीरिक नाही पण कडव्यांशी ढाल देण्यासाठी परमेश्वराद्वारा सामर्थ्य असा प्रेज द लॉर्ड मी घोषणा करत असो की त्यांच्या वाईट योजना आणि गतिविधी बदलली गेली असत आणि वाईटावरचे त्यांचे योजना असत ते निरुपयोगी झाले असत त्यांची फसवणूक त्यांचा खोटा त्यांचा षडयंत्र सगळ्यांनी बघण्यासाठी पूर्णपणे उडीस आणला असा हालेलुया घोषणा करा की जेथे आणि देशांच्या वरचे त्यांचे संपर्क तुटले असत आणि पुरुष आणि नेते यांच्या विरोधात उभे रवतत असत आणि त्यांची हुकुमशाही यशस्वीपणा मोडता असता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन हालेलुया रिबो शांत आपण प्रार्थना करूया रिबो जेंद्रमा रिबो शांत रमा रिबो जेंद्र मार रबा रिबो जेंद्र बाशे रिबो द्रमा लिबा बाबा रिबो जेंद्र उरे के बोझ रिबो द्र जे काय षडयंत्र ते योजना करत असतात रिबो शांत प्रत्येक षडयंत्रांची मोडली जात असतात येशू ख्रिस्ताच्या नावात रिबो जे केंद्र बाबा रिबो जेंद्र मा ले रिबो शांत रबा इरा बाबा रिबो जे रिबो द्र बा रबा रिबो जेंद्र बा रिबो द्र बा द्र मार रे के बोझ रिबो द्र बा रिबा बा रिबो रिबो द्र बा रिबो शे रिबा रिबो जेंद्र मा माली बोद्र रिबा बोद्र बा इरे के बोझ रिबो द्र बाबा रिबो रिबो द्र बा के बोझ रिबा बा ले बोद्र बा रिबो जे के बोझ शांत रबा मार रे जे के बोल बोद्र बा ले के बोझ जेंद्र मा मार के ले बोद्र बा जे के बोझ शांत रबा इरे के बोझ ले बोद्र बा रबा बा ले बोझ रे बोद्र रिबा बा ले बोद्र बा बा रे के बोझ रे बोद्र बा रा जेंद्र बा इरे के बोझ ले बोद्र बा ले के बोझ ले बोद्र बा रबा ले बोद्र बा रिबो जेंद्र बा बोझ री बोद्र बा ओ रा जे के बोझ शांत रबा इले बोद्र बा ले के बोझ जेंद्र बा बोद्र बा ओ रगा बाबा ले के बोद्र त्यांची कोणती योजना रे के बोद्र बा कामयाब नाही होती येशू ख्रिस्ताच्या नावात री बाबा आंद्र बा मार रा जे के बोझ शांत रबा ले के बोद्र बा बाबा ले बोद्र बा मार रे के बोझ जेंद्र बा ले के बोझ जे के बोझ शांत रबा बा ले बोद्र बा रे के बोद्र बा ली बोद्र बा ई रबा बा ले के बोझ जेंद्र बा ले बोद्र बा ले बोझ जे के बोझ शांत रबा बा ले के बोद्र बा मार रा जे के बोझ ले बोद्र बा ली बाबा बा ले बोद्र बा ले के बोझ री बाबा उंद्र बा बोद्र बा द्र बा ई रा जे बोझ शांत रबा बा ले बोद्र बा ले के बोझ री बोद्र ई मा आंद्र बा या रा जेंद्र बा ले वंद्र ले बोद्र ई बाबा ले बोद्र बा ले के बोझ जे के बोझ जे के बोझ जे के बोद्र बा ए रे बोद्र बा ले बोद्र बा रा जे बोझ शांत रबा बाबा ले बोद्र बा रे केंद्र बा बोद्र बा द्र बा ई रो लो बोद्र बा ले के बोझ जेंद्र बा ले बोद्र बा री बोद्र बा जे के बोझ शांत री बोद्र बा द्र या रा बोद्र बा ले के बोझ शांत री बोझ शांत का री जे के बोझ ले बोद्र बा ले बोझ जेंद्र मा मामा का माली बोद्र री बाबा बोद्र बा मार रे जे के बोझ जेंद्र बा ले के बोझ शांत मा री इंद्र लो बोद्र बा ले बोझ के बोझ शांत बा ओ रा जे के बोझ शांत मा ले के बोझ जेंद्र बा ओ रा बाबा हाली बाबा हांद्र ले बोझ जेंद्र बा मार रोजो शाहरा बाबा ले बोद्र बा री बाबा बोद्र बा मार रा जे के बोझ शारी बाबा बा ले बोद्र बा रे के बोझ जेंद्र बा ओ रा जे के बोझ शांत मा ली बाबा बोद्र बा ओ ले के बोझ ले बोद्र री बाबा बाबा ले बोद्र री बोद्र बा जी लोकांच्या विरोधात जी योजना करत असतात ओ राजेंद्र ती योजना मोडली गेली असं येशू ख्रिस्ताच्या नावात री बाबा बाबा ली बोझ जेंद्र बा ली बोझ जेंद्र बा बोद्र बा बद्र या अल्लाह बाबा का बारी के बोझ री बोद्र बा ले बोद्र बा री बाबा ले बोद्र बा रे के बोझ शांत रा री बोद्र बा रे जे के बोझ ले बोद्र बा ले के बोझ ले बोद्र बा रा बाबा ले बोद्र बा रे के बोझ शांत ओ धन्यवाद परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर मैं प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो आमेन आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रार्थना दुसरं बिंदू वाचतोय आम्ही सगळे आमंत्रित बोलवलेल्या लोकांसाठी प्रार्थना करत असतो प्रेज द लॉर्ड हिलिंग जी चंगाईची आपली मीटिंग असा 12 आणि 14 मार्च पर्यंत असा प्रेज द लॉर्ड योहाना 4 अध्याय त्याचा 28 आणि 30 वचन सांगता असा की त्या स्त्री आपल्या पाण्याचा भांडा
फेकल्यान व ती परत मागे शहरात गेली. तिनं लोकांका सांगल्या, बघा माका एक मनुष्य भेटलो असा, त्यांका माका ते सगळ्या सांगल्यान जा मी आधी केलं होतं. प्रेज द लॉर्ड. काय ह्योच ख्रिस्त असा आणि शहरातले प्रत्येक माणूस येशू भेटण्यासाठी गेले. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना विशेष करून प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांका आम्ही लाईव्ह मीटिंग सर्व्हिस साठी आमंत्रित करत असतो. प्रार्थना करा की जेव्हा ते प्रोग्राम मध्ये सहभागी करतले तेव्हा ते परमेश्वराच्या वचन आणि आत्म्याच्या सेवेक जोडतले. प्रेज द लॉर्ड. घोषणा करा की त्यांची वजी उचलली जातली आणि प्रत्येक रोग बरं होतो. जेव्हा आम्ही लाईव्ह हिलिंग सर्व्हिसची प्रतीक्षा करत असतो की आम्ही आमच्या विश्वासात जोडतो आणि घोषणा करत असतो की एक चमत्कार प्रत्येक व्यक्तीच्या प्रतीक्षा करत असतात जे या प्रोग्रामामध्ये सहभागी होतले. हालेलुया. आणि घोषणा करत असो की त्यांचे आशा पूर्ण होतले आणि प्रत्येक पाठवलेल्या प्रार्थनेचं उत्तर साक्षेद्वारे दिला त्याला. हालेलुया. आपण प्रार्थना करूया जे लोक हिलिंग प्रोग्राम बघत असतले, जे लोक हिलिंग मध्ये सहभागी होते, प्रत्येकासाठी प्रार्थना करूया. री बो जेंद्र बा शिकरे बंद्रबा ते आपली चंगाई ग्रहण करतले. रे बो जेंद्र मा शेंद्रबा मार रे के बोझरे बोंद्रा ला बाबा रे के बोझरे बोंद्रा री बाबो शिकरे बोंद्रा बा री बोंद्रा बांद्रबा या रजे के बोझरे बोंद्रा बा रे के बोझ जेंद्र बा मा री बोंद्रा बा ओ रजे के बोल बोंद्रा बा री बो शहांद्रबा री बोंद्रा मांद्रबा ओ रजे के बंद जसे ते मीटिंग अटेंड करतले. री बोंद्रा तो कोणतोही रोग असो री बो शांत रोग बरं होतो येशू ख्रिस्ताच्या नावात. री बाबा बाबा री बोंद्रा ओ राज्य के बोझ जाका बाबा बाली बोझ रे बोंद्रा बाबा ली बोंद्रा बाबा ली बोंद्रा बाबा ली बोंद्रा बास मार रे के बोझ जे के बोझ शहांद्र बा ली के बोझ ले बोंद्रा री बोझ शहांद्र बा मार रे जे के बोल बोंद्रा बाबा ली के बोझ रे बाबा बाली बोंद्रा बा ले के बोझ रे बोंद्रा बाली बोंद्रा रा बाबा बोंद्रा ई राज्य के जे के बोझ शहांद्र बा ले के बोझ रे बोंद्रा ओ रगा बाली बाली बोंद्रा बाबा ली बोझ री बाबा बाली बोंद्रा बा ले के बोझ शहांद्र बा मांद्रा बा ई रे के बोझ रे बोंद्रा मामा ले के बोल बोंद्रा री बाबा बाली बोंद्रा री बोझ बोंद्रा बाली बोंद्रा री बाबा बोंद्रा बा ई राज्य जे बोझ शहांद्र बाली बोझ रे बोंद्रा री बाबा बाली बोंद्रा बा ले के बोझ जे के बोझ शहांद्र का री जे ले बोंद्रा बाली बोझ ले बाली बोंद्रा बाबा ली बोझ जेंद्र मामा का बाली बोंद्रा बाबा शेंद्र मार रे के बोझ ले बोंद्रा मामा माली बोझ जे के बोझ जे के बोझ जहा री बाबा बोंद्रा ओ राज्य के ली बाबा बाबा ले के बोझ री बाबा हा ले बोंद्रा मामा मांद्रा बा ई रा बाबा ले बोंद्रा बाबा ले के बोझ जेंद्र बा ओ राज्य के बोझ शहांद्र मा ले के बोझ जेंद्र जशी ती मीटिंग अटेंड करतात री बोझ जेंद्र ते स्वतः समाधान ग्रहण करतात. री बोझ जाका ला बाबा बाबा ली बोंद्रा बा ई ला रा रा बोल बोंद्रा बा ले के बोझ जे के बोझ शहांद्र बा मांद्रा बा ई लो जो रोजो ले बोंद्रा री बाबा बाबा ले बोंद्रा बा ले के बोझ जेंद्र बा मा कोंद्रा रा बाबा ली बोझ जेंद्र मा ली बोझ जे के बोझ शहांद्र मा मा री बोंद्रा बा मार रे जे के बोझ जेंद्र मा ली बाबा बाबा ले के बोझ री बाबा बोंद्रा बा ई रा बाबा ले के बोझ री बाबा बाबा ले बोंद्रा बा ली बोंद्रा रा जे के बोझ शहांद्र बा ओ रागा बाबा ले के बोझ ले बोंद्रा मा ली बोंद्रा बा ले के बोझ जे के बोझ शहांद्र बा मा कोंद्रा ला गाली बोंद्रा बा ले के बोझ री बाबा बा ले के बोझ री बाबा हा ले के बोझ जेंद्र मा राजे के बोझ हा ले के बोझ जेंद्र मा ले के बोझ शहांद्र बा ई रगो लो जो रबा ले के बोझ जे के बोंद्रा बा ली गा बाबा बा ले के बोझ जेंद्र बा मा को जोंद्रा बा ली के बोझ जे के बोझ शहांद्र बा मा मांद्रा बा ई लोगो जेंद्र बा ले के बोझ जे के बोझ शहांद्र बा मा ली बोंद्रा बा ले के बोझ जेंद्र ई रगोंद्रा बा बाबा ले के बोझ जे के बोझ ई बाबा बोंद्रा बा ई रो लोगोंद्रा हा ले के बोझ जे केंद्र बा मा मा ले के बोंद्रा बा ई रा बाबा ले के बोझ जे के बोझ हा रहा ले बोझ हा कांद्रा ओ रगा बाबा ले बोंद्रा बा रे के बोझ हांद्रा बा मा कोंद्रा ला बाबा ले बोंद्रा बा हालेलुया रा बाबा अंद्रा हा ले के बोझ रे का बोंद्रा बा का. ओ धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद करतो परमेश्वर. 12 ते 14 परमेश्वर सर हिलिंग सर्व्हिस जे लाईव्ह स्ट्रीमिंग होत असं परमेश्वरसाठी धन्यवाद देतो परमेश्वर. प्रत्येक लोक परमेश्वर अटेंड करत असं येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू जसे ते अटेंड करत असत प्रभू त्या आपल्या चंगाई ग्रहण करत असत येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू. धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद करतो परमेश्वर. धन्यवाद करतो परमेश्वर. हालेलुया हालेलुया. हे प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही सुंदर वेळ असा आराधनेची. प्रेज द लॉर्ड.
तुझ्या नावाची महिमा हो मी ओरडीन, तुझ्या नावाची महिमा हो, हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो मी ओरडीन, तुझ्या नावाची महिमा हो. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या बलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या बलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो मी ओरडीन, तुझ्या नावाची महिमा हो, हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो मी ओरडीन, तुझ्या नावाची महिमा हो. हालेलुया, 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 तुझ्या नावाची महिमा हो. हालेलुया, 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 तुझ्या नावाची महिमा हो. तुझ्या नावाची महिमा हो मी ओरडीन, तुझ्या नावाची महिमा हो, हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो मी ओरडीन, तुझ्या नावाची महिमा हो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा वास्तविकतेच्या संग्रहाची. आज दिनांक 7 मार्च 2021. आजचा विषय असा, प्रार्थनेन त्यांची दिशा मार्गदर्शित करा. सुरुवातीचा वचन घेतला असा 1 तिमोथेस 2 अध्याय 1 आणि 2 वचन. तर सगळ्यात आधी ह्यो आग्रह मी करतोय की सगळ्या माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकार स्तुती करा. राजांसाठी व सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी करा, यासाठी की पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणा आम्ही शांतीचा व आनंददायी असा जीवन जगावा. आपल्या विषयाबाबतीत वचन या सगळ्या मनुष्यांसाठी, आपला नागरिकत्व असलेल्या देशासाठी आणि त्यामधल्या नेत्यांसाठी प्रामाणिक मध्यस्थीच्या महत्वाची पावलाद्वारे चर्चसाठी दिलेली पवित्र आत्म्याची सूचना असा. याचा परिणाम असा, देवाच्या शांती आणि समृद्धी यांच्या आशीर्वादांचा गहीवरून टाकणारा अनुभव असा. आज्ञाधारकपणामध्ये तुम्ही जा करतास त्याचा तो एक भाग असा. प्रार्थना करणं तुमच्या राष्ट्रातल्या आणि जगभरातल्या लोकांच्या हृदयांसाठी झगडणं, यासाठी की देवाचा नीतिमत्व प्रस्थापित व्हावा आणि सगळ्या प्रकारची क्रूरता, गोंधळ, दुष्टपणा आणि दहशत निष्फळ व्हावी. हालेलुया. आज आपल्या जगातल्या घटना या काळजी करण्यासारख्या असत, परंतु चर्चकडे याच्यावर उपाय असा. आज फक्त चर्च क्रूरतेच्या विरोधात त्यांका थांबवून धरणारा सामर्थ्य असा. 2 तेसलोनिकरांस पत्र 2 अध्याय 7 वचन. म्हणान तुम्ही प्रार्थना करू होई आणि कुरकुर नाही. जर तुम्ही तुमच्या देशासाठी, नेत्यांसाठी आणि लोकांसाठी प्रार्थना केलाच नाही तर शांती खायना येतली. आपल्या विषयाबाबतीत वचन परत वाचा. आपल्या राष्ट्रांमध्ये शांतीचा अनुभव घेण्यासाठी आम्ही प्रार्थना
कशी करू होई यावर देवाचा निर्देशन स्पष्ट असा. तो म्हणालो, सगळ्या माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रथबदल्या व उपकार स्तुती करा. राजांसाठी व सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी करा, यासाठी की पूर्ण सुभक्तीन व गंभीरपणान आम्ही शांतीचा व आनंददायी असा जीवन जगावा. जर तुमका तुमच्या देशातना भ्रष्टाचार आणि भ्रष्ट नेत्यांका घालून लावचे असत, देव म्हणता ह्योच मार्ग असा. ह्या शस्त्र हातात घेऊन नाहीतर दंगली करून नाही, आव्हानांच्या वर उठा आणि प्रार्थनेची जबाबदारी घ्यावा. जैसर तुम्ही रवतास नाहीतर काम करतास त्या देशांसाठी आणि बाकीच्या जगासाठी पवित्र आत्म्यात प्रामाणिकपणे आणि तळमळीन प्रार्थना करा. घोषणा करा की देवाचा नीतिमत्व टिकतला आणि त्याचो गौरव लोकांच्या हृदयात उतारतलो आणि त्यांका प्रभावित करतलो, जसे देवाचे लोक धैर्यान सुवार्ता घोषित करतात. मंत्र्यांसाठी सुद्धा प्रार्थना करा की धैर्यान आणि सामर्थ्यान सुवार्ता प्रसार करण्यासाठी त्यांका अधिक अनुग्रह देण्यात येऊन दे, की जगभरात अजून अनेक आत्म्यांनी चर्च मध्ये भरती होऊन दे. स्वर्गारोहण होईपर्यंत राष्ट्रांमध्ये सामर्थ्याचा खरा लगाम आमच्या हातात असा आणि प्रार्थनेद्वारे त्यांची दिशा मार्गदर्शित करण्याचा अधिकार असा. आपण प्रार्थना करूया. तुम्ही माझ्या मागणं प्रार्थना करू शकता. प्रिय स्वर्गीय पित्या, मी प्रार्थना करतोय की तुझी शांती, प्रगती आणि समृद्धी ही जगाच्या राष्ट्रांत राज्य करतली आणि ह्या की सुवार्तेच्या मंत्र्यांका सुवार्ता प्रसार करण्यासाठी आणि धैर्यान तुझा वचन सांगण्यासाठी तू धीटपणा प्रदान करशील. मी प्रार्थना करतोय की त्यांच्या संदेशाची शक्ती आणि प्रभाव लोकांच्या हृदयामध्ये तुझ्या प्रेमात पेटवतलो. आज सुवार्तेद्वारे अनेक जीवांच्या प्रचंड आणि गौरवी रूपांतरासाठी तुका धन्यवाद. येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मेरा नाम सुषमा यादव है और मैं क्राइस्ट एम्बेसी चर्च मुंबई से हूँ और मेरी गवाही है मेरे सेल की। और ये जो पिछला हफ्ता था वो हमारी आउटरीच मीटिंग थी जहाँ पे हमारा सेल होता, वहाँ पे हमने आसपास के लोगों को इनवाइट किया था। तो हम जैसे ही लोगों को इनवाइट कर रहे थे तो एक ब्रदर थे और वो काफ़ी महीनों से वो बीमार थे और तकलीफ़ थी उनके शरीर में और वो उठ नहीं पा रहे थे और अच्छे से खा नहीं पा रहे थे। और फिर हमने उनको कहा कि प्रोग्राम है आउटरीच का, इसमें आइए और जो भी परेशानी है आपके लिए प्रेयर की जाएगी और आप सही हो जाएंगे। तो जैसे ही वो उस आउटरीच की मीटिंग में आए, उन्होंने सारी मीटिंग्स अटेंड किए और जब पास्टर ने प्रार्थना किया उन्होंने विश्वास किया और उन्होंने भी जो पास्टर ने प्रार्थना की कि अगर आपके शरीर में कोई तकलीफ़ है तो जहाँ पे तकलीफ़ है वहाँ पे हाथ रखे। तो उन्होंने वहाँ पे हाथ रखा और बता रहे कि जब मैं दूसरे दिन वहाँ पे गई विज़िट करने के लिए तो वो मुझे सामने से आकर रुका के बोलते हैं कि सिस्टर एक बात बोलूँ। तो मैंने उनको कहा कि हाँ बोलिए। तो बोले थे कि सिस्टर आप थैंक यू, आपने हमें मुझे इनवाइट किया, मुझे बुलाया और देखो आज मैं बिल्कुल सही हूँ और आज मैं हर काम कर पा रहा हूँ। और वाकई में वो बहुत ही सही थे और खुश थे वो कि थैंक यू मुझे इनवाइट करने के लिए। और जो मेरी परेशानी थी वो इतने दिनों से थी पर आज अभी नहीं है और मैं पूरी तरीके से चंगा हो गया हूँ। इसलिए मैं परमेश्वर के जन पास्टर आइजैक का धन्यवाद देना चाहती हूँ। थैंक यू। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया।
मैं आदेश देता हूँ बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूँ उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत तुमच्या आजच्या आपल्या संडे सर्व्हिस मध्ये. याच्या आधी आपण पुढे जाऊया. आपल्या संदेशात आपण प्रार्थना करूया. आपल्या हातांक पवित्र हातांक उठवा. धन्यवाद देव परमेश्वरा, धन्यवाद देव परमेश्वरा. आपला पूर्ण ध्यान परमेश्वरावर लावा. धन्यवाद देवा, धन्यवाद देवा. ते का आपल्या हातांक उठून धन्यवाद देवा. तयार करा, स्वतः तयार करा, अन्य भाषेत बोला. ओन जी के वो शाखराली जय के बोंद्राला जिरू. धन्यवाद देवा. ते का धन्यवाद देवा. सांगा परमेश्वरा तू किती महान असा. धन्यवाद देवा. ते का धन्यवाद देवा. ते का त्याच्या दयेसाठी, त्याच्या कृपेसाठी, त्याच्या अनुग्रहासाठी, त्याच्या प्रेमासाठी,
तिच्या लिहिलेल्या वचनांसाठी धन्यवाद देवा देतो. परमेश्वराच्या आत्म्यासाठी धन्यवाद देतो. परमेश्वरा, तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणासाठी, तुमच्या प्रेमासाठी प्रभू. तुम्ही सगळ्यात मोठे असास, तुमच्यासारखं कोण नाही प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. या सगळा जग प्रभू तुमचा असा. हा प्रभू धन्यवाद देतो प्रभू. जगातली प्रत्येक आत्मा येशू ख्रिस्ता तो असा. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. त्या विजयासाठी जर तुम्ही चर्चला दिला असास. धन्यवाद देतो प्रभू. चर्च वेगान वाढता, चर्चच्या विरोधात बनलेला खायचा हत्यार समृद्ध नाही होणार येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. नरकाचे फाटक प्रबल नाही व्हायचे येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रत्येक तो माणूस, प्रत्येक तो नियम, प्रत्येक तो अधिकार, प्रत्येक सरकार ज्यांनी आपला मन बनवलेला परमेश्वराच्या विरोधात काम करूचा ते आपल्या स्तनातून परमेश्वराच्या चेहऱ्याच्या समोरसून हटवले जातात येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू. कोट्याच्या विरोधात आवाज उठतात येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास. आम्ही सांगतो प्रभू, आमचे आत्मे, आमची हृदय उघडलेले आहेत प्रभू तुमच्या वचनांक ऐकासाठी आणि ग्रहण करूसाठी प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. आणि प्रार्थने येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका ख्रिस्तीच्या रूपात आपण जगाचो प्रकाश असो. हालेलुया. आपण जगाची ज्योती असो. हालेलुया. आपण पृथ्वीचं मीठ असो. प्रेज द लॉर्ड. याच कारण असा आपल्या कायम पवित्र आत्म्याद्वारे उत्साहित होऊन त्या सामर्थ्यशाली शब्दांका बोलायचा असा जे शैतानाच्या कामांका कापतले आणि परमेश्वराच्या बहुमुखी बुद्धी चर्चद्वारे दाखवते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण असहाय्य नाही असो, आपण लाचार नाही असो, आपण तोट्यात नाही असा शकणं. हालेलुया. बायबल सांगता 1000 तुझ्या डावीकडे आणि 10,000 तुझ्या उजवीकडे पडतले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खयचो आजार तुमच्या आसपास नाही येऊचो. जर तुम्ही बायबल वाचलास तर बायबल सांगता पौल एका यात्रेत होतो, समुद्री यात्रेत, आणि एका जागेवर खूप मोठा वादळ येत होता. हालेलुया. आणि त्यांना सांगल्यान की एका द्वीपवर थांबा, कारण माका वाटता पुढे वादळ मोठा असा. हालेलुया. पण त्यांनी पौलाचा नाही ऐकल्याने मधीच वादळ इला आणि पौलान सांगल्यान जर तुम्ही माझं ऐकलं असतास तर असा नाही झाला असता. आता खूप त्रास होतो, मरणातून वाचलं तरी खूप मोठी गोष्ट असा. हालेलुया. तर हे पौलान सांगलेल्यान की वादळात कोण वाचायचा नाही. हालेलुया. आणि बायबल सांगता ते खूप खूप काय काय होत होता, खूप त्रास होत होतो. हालेलुया. आणि नंतर पौल इलो आणि त्याने सांगल्यान काय हरकत नाही, आता फक्त जहाज तुटताला, बाकी गोष्टींचं नुकसान होताला, पण कोण मराचा नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हय आपण बघतो पौलान थंय काय केल्यान, आणि हय आपण बघतो पौलान थंय काय केलं नसतरी प्रार्थना. हालेलुया. पौलान भविष्य सांगलेल्यान की थंय कोण वाचाचा नाही. प्रेज द लॉर्ड. वाचला तर खूप मोठी गोष्ट असा, पण थोड्या दिवसानंतर पौलान सांगल्यान कोण मराचा नाही. त्यांनी काय केल्यान, एक ख्रिश्चनासारखं आपल्या अधिकारात लावल्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच आपण जगासाठी एक सुरक्षा असो, एक ढाल असो. आपण आपल्या प्रार्थनांनी तुमका घाबराची काय गरज नाही असा. हालेलुया. आणि प्रार्थना करत राहा. हालेलुया. की जे लोक अंधारात असत ते पण आपल्याद्वारे प्रकाश मिळवतील आणि त्यांचो आमच्याद्वारे उद्धार होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाहीतर त्यांच्याकडे निघाचो काय रस्तो नाही असा. हालेलुया. आपण त्यांचो रस्तो असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण त्यांचा सत्य असो, आपण त्यांच्यासाठी जीवन असो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपल्या सेवकाईक विसरा नको, कायम सुवार्ते पुढे नेत राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ख्रिस्ती असाच, तुमची जबाबदारी मोठी असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण आपल्या संदेशात जाऊया. आपण अनुग्रहाबद्दल शिकतो. अनुग्रह काय असा, तो दैवीय प्रभाव जो तुमच्या आत्म्यावर होता पण बाहेर दिसा नेता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण फक्त अनुग्रहाच्या विषयात शिकलो नाही, तर अनुग्रह तुमच्या जीवनात वाढलो पण असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण जेव्हा वचन येता तेव्हा त्या योग्यतेसोबत येता, त्याच्याबद्दल ता बोलता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही त्या वचनांका आपल्या आत्म्यात ग्रहण करतास तेव्हा तुम्ही ते योग्यतेक निर्माण करतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगता परमेश्वराचं वचन भोजन असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर अनुग्रह काय हा, तो दैवीय प्रभाव जो तुमच्या आत्म्यावरती होता आणि बाहेर दिसा नेता. हालेलुया. तर अनुग्रह तुमच्या जीवनात स्वीकारता आणता, अनुग्रह तुमच्या जीवनात लाभ आणता. हालेलुया. अनुग्रह तुमच्या जीवनात लाभ आणता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुग्रह तुमच्या जीवनात कृपा आणता. हालेलुया. तुमच्या जीवनात अनुग्रह काम करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर पूर्ण जगात सांगूक बघता की तो तुमच्यावरती प्रेम करता. हालेलुया. आणि अनुग्रह कृपा आणता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण बघतो अनुग्रह तुमच्या जीवनात आनंद आणता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप जणांनी या गोष्टी नाही समजला की त्यांनी आनंदाच्या सामर्थ्यात नाही समजला असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी कधीच स्वतः आनंदात भराक नाही दिल्याने असा. त्यांका तुम्ही कायम
विचारलं असतं ते त्रासात असतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ते त्या गोष्टीचो घमंड करतात की ते त्रासात असत. हालेलुया. त्यांका सांगू ते लाजणत नाही. हालेलुया, की ते त्रासात असत. पण बायबल सांगता आपल्या काळजी करूची गरज नाही असा. अनुग्रह काय करता, तुमच्या जीवनात आनंद आणता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप लोकांका नाही माहिता की आपण काय बोलतो, तर अनुग्रह काय आणता, आनंद. हालेलुया. या अनुग्रहाचं काम असा, खूप जणांनी कधी आनंदात अनुभवाकच नाही असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते कायम आपल्या जीवनात त्रासातच रवले. हालेलुया. तर अकथनीय आनंद, प्रेज द लॉर्ड. या बायबलमध्ये असा. चला आपण वाचूया 1 पेत्र अध्याय 1 वचन 8. 1 पेत्र अध्याय 1 वचन 8. हालेलुया. त्याच्यावर तुम्ही न बघता प्रेम करतास आणि आता तर त्याच्यावर न बघता विश्वास करून असे आनंदित आणि मग्न होतास जा वर्णनाच्या बाहेर असा आणि महिमेन भरलेला असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर हय लिवला अकथनीय आनंद. कारण तुमचा विश्वास कोणावरती असा, पूर्णपणे परमेश्वरावरती. आणि जेव्हा त्रास वाढत असता त्या तुमच्या आत आनंद अजून उबळत असता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही कधी स्वतः चेक पण करू शकता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुमच्या जीवनात अनुग्रह काम करत असता तेव्हा तुम्ही अकथनीय आनंदात भरलेले असतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे जगात खयच्याच गोष्टींची काळजी नसता, कारण ज्या गोष्टींची तुम्ही काळजी करतास त्या तुमच्या जीवनात कंट्रोल करतात. हालेलुया. ज्या गोष्टींची तुम्ही काळजी करतास ते तुमच्या जीवनात कंट्रोल करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या तुमच्या कार्यांका नियंत्रित करतात. विचार करून बघा, जेव्हा तुम्ही सायकल चालवतास, सायकल तर सगळ्यांनी चालवली असते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लहानपणी जेव्हा आपण सायकलची रेस लावायचो तेव्हा कायम एक गोष्ट डोक्यात यायची, काय की कधी एका स्पीडवर जाऊन चेन पडतली. हालेलुया. चेन पडता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. स्पीडवर गेल्यावर कधी कधी चेन उतारता, चेन पडता. हालेलुया. तुम्ही स्पीड मध्ये सायकल चालवत असतानाच, हालेलुया, तर मध्येच तुमका आठवता की चेन पडा शकता आणि तुम्ही सायकलचं स्पीड कमी करतास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही नाही चिनास की चेन उतराक हवी. हालेलुया. चेन पडाक हवी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही काळजी करत होतास ती गोष्ट काय करी होती, तुमच्या ऍक्शनला कंट्रोल. हालेलुया. तुमच्या ऍक्शनला ती गोष्ट कंट्रोल करत होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनात पण असाच असा. हालेलुया. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही काळजी करतास ती गोष्ट काय करता, तुमका कंट्रोल करता. हालेलुया. आणि खूप जणांच्या जीवनात या झालेला असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप लोक पैशाच्या विषयात काळजी करतात. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या हातात तुमचा भविष्य असा. जी बातमी तुमच्यापर्यंत इली हा, परमेश्वराकडे ती बातमी तेव्हा नाही इली असा. हालेलुया. पण परमेश्वराकडे ही बातमी खूप वर्षांआधीच इलेली असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर तुमका समजाक होया की ही बातमी परमेश्वराकडे तर अगोदरच इलेली असा. परमेश्वरान त्या विषयात काहीतरी केलेला असताना. प्रेज द लॉर्ड. तर मी बघतोय परमेश्वरान या स्थितीतून कसो बाहेर गेलो. हालेलुया. परमेश्वरान काय केलेल्या ह्या नाही की परमेश्वरान काय करतलो. हालेलुया. तुम्ही म्हणतलास की परमेश्वरान काय केलेल्या ह्या नाही की परमेश्वर काय करतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप लोक विचारतात की ज्या स्थितीत तुम्ही असाच त्या स्थितीत येशू ख्रिस्तान काय केल्या नसता. हालेलुया. ह्यो नको विचार करू की येशू ख्रिस्तान काय केल्या असता. ह्यो विचार करा की येशू ख्रिस्तान काय केलेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप लोक विचार करतात येशू ख्रिस्तान काय केल्यान असता. हालेलुया. ह्या जर झालेला असा तर पहिलाच झालेला असा, आणि ह्या जर झालेला असा तर परमेश्वराने ह्या विषयात काहीतरी केलेला असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर काळजी करूसाठी कायच नाही जीवनात. हालेलुया. बायबल सांगता खयच्याच गोष्टींची काळजी नको करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खयच्या पण गोष्टींची काळजी नको करू, कारण जी गोष्ट तुमका वाटता आज झाली असा ती पहिलीच झालेली असा. हालेलुया. आता ज्या त्रासात तुम्ही असाच त्या त्रासाच्या विषयात जो पवित्र आत्मा असा त्याका ऑलरेडी ह्या माहित असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती त्याच्यासाठी न्यूज नाही असा. हालेलुया. तुमच्यासाठी ती बातमी असतली, तर प्रश्न बनवण्यासाठी उत्तर देणं मोठा नाही असा. हालेलुया. आता आपण ह्या नाही म्हणणं की त्रास परमेश्वरान बनवलेलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हय तुमका ध्यान देवचा लागतला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. की तुमका काय घेऊचा असा आणि काय घेऊचा नाही असा. हालेलुया. तर परमेश्वरान त्रास नाही बनवलो, पण त्याचा उत्तर त्याका माहित असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण जो त्रास जो पहिलो त्याच्या समोर इलेलो असा. हालेलुया. परमेश्वर तुमच्या जीवनाची काळजी घेता. बायबल सांगता तुम्ही अशा परीक्षेत नाही पडताला जे तुमच्या सहन करूच्या बाहेर असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वरान आधीच टेस्टिंग केलेली असा. त्याका माहित होता की तुम्ही तर झेलतालास. हालेलुया. ज्या त्रासातून तुम्ही जातालास परमेश्वराकडे आधीपासूनच त्याचा समाधान असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर तुमका काळजी करूची गरज नाही असा. तुम्ही
आनंदान भरलेले असू शकतास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही आनंदान भरलेले असतास तेव्हा 3 गोष्टी होतले. हालेलुया. आनंद तुमच्याकडे काय आणतलो? खुशी आणतलो. आनंद तुमच्याकडे काय आणतलो? आनंद तुमच्याकडे प्रसन्नता आणतलो. आणि आनंद तुमच्याकडे हसणं आणतलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण हे गोष्टी कोणाच्या आत असत? अकथनीय आनंदाच्या आत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आनंद काय आणतलो? खुशी, प्रसन्नता आणि हसणं. हालेलुया, 3 गोष्टी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आनंद मेन असा. आनंद काय असा? आत्मा असा. आनंद एक आत्म्याचा फळ असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आनंदात, खुशीमध्ये, प्रसन्नतेत आणि हसण्यात अंतर असा. प्रेज द लॉर्ड. आनंद मोठी गोष्ट असा आणि आनंदाकडे हे 3 गोष्टी असत. हालेलुया. हसणं, खुशी आणि प्रसन्नता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही त्याच्यात चलत असतालाच तर तुम्ही काय असतालास? खुश असतालास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही हसत असतालास, तुमचं चेहरो हसण्यान भरलेलो असतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राजसी हसणं तुमच्या जीवनात असताला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचा आत्मा हलको असतलो. हालेलुया. तुमका माहित आहे की काही लोकांचा आत्मा सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारी असता. प्रेज द लॉर्ड. त्यांना माहित नाही आत्म्याचा हलकेपण काय असता. हालेलुया. तुम्ही जेव्हा ख्रिस्तात येलास तेव्हा तुमच्यासोबत असाच झालेला असताला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अचानक तुमका वाटत असताला अरे मी आता काळजी कशाक नाही करणार, कारण तुम्ही खूप काळजी घेऊन पास्टरांकडे इलेलास, पण पास्टरांनी प्रार्थना केल्याने, फूक मारल्याने आणि आता तुमका समजणं नाही असं की काळजी काय असता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर अनुग्रह काय आणता? आनंद आणता. प्रेज द लॉर्ड. बोला अनुग्रह आनंद आणता. बोला अनुग्रह आनंद आणता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ह्या आनंदाचो आनंद उठवा. प्रेज द लॉर्ड. आनंदी होऊ शिका. नंतर आपण बघतो अनुग्रह उदारता आणता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अनुग्रह दानशीलता आणता. हालेलुया. जेव्हा अनुग्रह तुमच्या जीवनात काम करत असता त्यात तुम्ही परमेश्वराक देऊ शकतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराक देऊ शकतास तेव्हा तुम्ही आपल्या जीवनात द्विमार्गी रस्त्यात खोलतास. हालेलुया. देण्याचो आणि ग्रहण करण्याचो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण दिल्याशिवाय तुम्ही ग्रहण नाही करू शकणार. प्रेज द लॉर्ड. अनुग्रह काय आणता? तुमच्या जीवनात उदारता आणता, दानशीलता आणता. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही परमेश्वराक देऊ शकता. खूपशे लोक असत जे परमेश्वराक देऊ नाही शकणार. हालेलुया. विचार करून बघा, कितीतरी अरबपती असत पण किती असत जे चर्च मध्ये येऊन देऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. ह्याच कारण असा की त्यांका खोटा बोलायचा लागता, कारस्थाना करूची लागतात, लोकांका फसवचा लागता. हॉस्पिटल वाल्यांका पण जे आजारी नसतात त्यांका पण ऍडमिट करूचा लागता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर त्यांका कारस्थाना करूची लागतात. हालेलुया. कारण त्यांका नाही माहित असा की दिल्यावर येता. हालेलुया. त्यांका वाटता की फसवल्यावरती येता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ख्रिस्ती सोबत असा नाही असा. हालेलुया. जेव्हा अनुग्रह तुमच्या जीवनात काम करता, जेव्हा अनुग्रह तुमच्या जीवनात काम करत असता तेव्हा तुम्ही काय करू शकतास? देऊ शकतास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही घेऊ शकतास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे देण्याचा उत्साह असता आणि तुमच्याकडे देण्याची क्षमता असता. आणि जेव्हा तुमच्याकडे देण्याचा उत्साह असता, देण्याची क्षमता असता, तेव्हा तुम्ही काय करू शकतास? ग्रहण करूच्या क्षमतेक पण ग्रहण करतास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याच कारण असा की आम्ही लोकांका सांगतो देवा. हालेलुया. पण लोकांका वाटतं आम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊचो प्रयत्न करतो. हालेलुया. आम्ही तुमच्याकडून पैसे घेऊचो प्रयत्न नाही करणं. प्रेज द लॉर्ड. आम्ही इच्छितो की ह्यो अनुग्रह तुमच्या जीवनात काम करू होयो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गरीब माणूस तोपर्यंत गरिबीतून बाहेर नाही निघा शकणार जोपर्यंत तो आपलो पैसो परमेश्वराक देव सुरू नाही करणार. प्रेज द लॉर्ड. नाहीतर काय भेटतला तुमका? लोक तुमची तेवढीच सहायता करतले जेणे तुम्ही जगाक शकतास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. श्रीमंतपणासाठी कोण नाही सहायता करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर तुमची सहायता फक्त जगासाठी नाही करू इच्छिना. परमेश्वर तुमची सहायता करू इच्छिता कारण तुम्ही काय बना होया? श्रीमंत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ऑलरेडी त्यांनी तुमका काय बनवलं असा? श्रीमंत. हालेलुया. तुम्ही ऑलरेडी उत्तराधिकारी असा. तुमच्याकडे एक विरासत असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हे का तुमच्या जीवनात ऍक्टिव्हेट होऊसाठी ह्यो देवचो अनुग्रह, उदारतेचो अनुग्रह, भेट देवचो अनुग्रह तुमच्या जीवनात काम करू होयो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही एक सेवकाई असा जे का तुमका ओळखाचा असा. प्रेज द लॉर्ड. ते का त्या सेवकाई सारख्या बघूक सुरू करा. ह्यो अनुग्रह तुमच्या जीवनात काय आणतलो? उदारता, दानशीलता आणतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूपशे लोक असत जे नाही देऊ शकणार. देऊच्या आधी त्यांच्या डोक्यात शैतान खर्च आणता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फक्त शैतान ना इच्छिना. हालेलुया. कसं शैतान तुमका सांगतलो परमेश्वराक देव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण ह्यो नियम असा जो देतलो तेका मिळतला. हालेलुया. पण शैतान काय सांगतलो? ही चर्चची पद्धत असा पैसे एकत्र करूची. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही टॅक्स कसो देतास? प्रेज द लॉर्ड. टॅक्स तर
खराच एक पद्धत असा सरकारची पैसो एकत्र करूची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या तुम्ही प्रश्न ना विचारनास, कारण सरकारकडे लोकांकडून पैसो येतात. हालेलुया, कारण सरकारकडे लोकांकडूनच पैसो येतात. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराकडे लोकांकडून पैसो नाही येणार. हालेलुया. पण लोकांका सरकारला देव काही एक त्रास नाही असा, पण परमेश्वराक देव ते म्हणतात की ही चर्चची पद्धत असा. हालेलुया. ही परमेश्वराची पद्धत नाही असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही परमेश्वराची पद्धत असा तुमका आशीष देवची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. की तुमच्या जीवनात द्विदिशावालो रस्तो असा होयो, देवचो आणि ग्रहण करूचो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चला आपण वचन वाचूया. दुसरा कोरिन्थीकरांस पत्र अध्याय 8 वचन 7. हालेलुया. दुसरा कोरिन्थीकरांस पत्र अध्याय 8 वचन 7. याच्यासाठी की तुम्ही प्रत्येक गोष्टीत अर्थात विश्वास, वचन, ज्ञान आणि सगळ्या प्रकारच्या यज्ञात आणि त्या प्रेमात जा आमच्यावर करतास वाढत जावा, तसाच या दानाच्या अनुग्रहात पण वाढत जावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा हे लिवला असा, तसाच त्या दानाच्या अनुग्रहात वाढत जावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराक तुम्ही देतास, त्या कोणाद्वारे देतास? अनुग्रहाद्वारे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोक चर्च मध्ये कशासाठी येतात? फक्त घेऊसाठी. हालेलुया. विचार करून बघा, चर्चचा अल्टर ती जागा असा जैसून तुम्ही जीवनात आशिषांका ग्रहण करतास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चर्च ती जागा नाही असा जर तुम्ही म्हणतास चर्च माझी सहायता करू शकता. हालेलुया. चर्चने ऑलरेडी तुमची खूप सहायता केलेली असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमका स्वर्गात जाऊच्या लायक बनवलेला असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही ते अनुग्रह ओळखतास. खयचो अनुग्रह? उदारतेचो अनुग्रह, दानशीलतेचो अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. नंतर आपण बघतलो अनुग्रह तुमच्या जीवनात काय आणता? मनोरंजन आणता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या जीवनाचो आनंद बनवू शकता. हालेलुया. तुम्ही तुमच्या जीवनाचो आनंद बनवू शकता. नको विचार करू की जेव्हा तुम्ही क्रिकेट बघतास, फुटबॉल खेळतास, तेव्हा परमेश्वराक त्रास होता. हालेलुया. परमेश्वराक कायच त्रास नाही असा. परमेश्वराक त्रास कधी असा? जेव्हा तुम्ही फक्त ताच बघतास, ताच करतास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराक काय एक त्रास नाही असा की तुम्ही तुमच्या जीवनात मनोरंजन असा होया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मनोरंजन खयच्या पद्धतीचा असा ता पण गरजेचा असा. प्रेज द लॉर्ड. काही लोक त्यांच्या जीवनात खयचाच मनोरंजन आनंद घेऊन नाही शकणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर काही लोक आपल्या घरासोबत आनंद नाही घेऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या जीवनात चांगल्या गोष्टी होतं त्याचा आनंद ते नाही घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली गाडी पण त्यांना कायम छोटी वाटतं. हालेलुया. ते आपल्या गाडीचा पण आनंद नाही उठवणार. तर खूपशे लोक असं जे आनंद नाही उठवणार. छोटी मुलं ह्या गोष्टीत खूप चांगली असतात. हालेलुया. प्रत्येक गोष्टीत ते आनंद घेतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या अनुग्रहाचा काम असा की तुम्ही प्रत्येक गोष्टीचो आनंद उठवू शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर बायबल सांगता सत्यनिष्ठ जेवतलो आणि त्याचा मन भरतला, आणि दुष्ट खाऊन पण भुको राहतलो. प्रेज द लॉर्ड. भुकेलो राहतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते का कधीच संतुष्टी नाही मिळायची. हालेलुया. ते नोकरी करतात, थोड्या दिवसानंतर ते सोडून जातात. नोकरीचो आनंद पण ते नाही उठवू शकणार. हालेलुया. त्यांच्या जीवनात अनुग्रह काम नाही करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते गोष्टींचा आनंद नाही उठवू शकणार. हालेलुया. खूप लवकर ते कंटाळतात. हालेलुया. ते खूप लवकर आपल्या जीवनात कंटाळतात. हालेलुया. कारण ते गोष्टींका योग्य नाही करू इच्छिनत. हालेलुया. कारण ते गोष्टींका आपल्या जीवनात योग्य नाही करू इच्छिनत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर गोष्टींचो आनंद उठवा या अनुग्रहाचा काम असा. हालेलुया. आणि पुढचा असा अनुग्रह तुमच्या जीवनात गिफ्ट आणता. हालेलुया. अनुग्रह तुमच्या जीवनात वरदानांका आणता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगात असो खयचोच माणूस नाही त्याच्या आत वरदान नाही असत. प्रेज द लॉर्ड. स्पेशली जर तुम्ही नवीन जन्मलेले असाच, तुमच्या आत अगणित ॲबिलिटी असा. हालेलुया. जर तुम्ही नवीन जन्मलेले असाच, तुमच्या आत अगणित ॲबिलिटी असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी असत ज्याच्यात तुमका आनंद येता, जे का समजण्यात तुमका मजा येता. हालेलुया. जे का समजात तुमका मजा येता, त्या गोष्टींका शोधा तुमच्या जीवनात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही गोष्टींका बघून तुम्ही ते का आरामात समजा शकतात. काही गोष्टींका बघून तुम्ही ते का आरामात समजू शकतात, पण दुसऱ्यासाठी ताच कठीण होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ता साऊंड असू शकता, एडिटिंग असू शकता, आत्म्यांका जिंकणं असू शकता, लोकांशी संबंध बनवणं असू शकता. माका ना माहित काय असा. हालेलुया. पण पास्टरने सांगल्याने की तुमच्या आत खयची ना खयची अशी योग्यता एक असा वरदान असा जे का करूसाठी तुमका मजा येता. हालेलुया. त्या अनुग्रह तुमका वरदान दिला, तर अनुग्रहान तुमका वरदान दिले असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वरदान असा. हालेलुया. त्या वरदान असा. प्रेज द लॉर्ड. त्या वरदानाक आपल्या जीवनात ओळखा. हालेलुया. अनुग्रह जीवनात काय आणता? वरदानांका आणता, गिफ्टला आणता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ह्या अनुग्रहाचा काम असा. तर तुमच्या जीवनात काम करणाऱ्या वरदानांका बघा. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही ते का ओळखतालास तेव्हा काय होतला? ग्रेस कोणात खेचून आणता? अनुग्रह. हालेलुया. खूप लोक सांगतात
खूप लोक सांगतात पैसो पैसा खेचून आणता. त्याच्यापेक्षा मोठा सत्य असा की अनुग्रह निर्माण करता, अनुग्रह खेचून आणता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा तुम्ही एका क्षेत्रातलो अनुग्रह ओळखतास तेव्हा दुसऱ्या क्षेत्रातलो अनुग्रह पण तुमच्यासाठी उघाडतलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही थोड्या अनुग्रह ओळखतलास तेव्हा मोठो अनुग्रह तुमच्या जीवनात काम करूक सुरू करतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुग्रहाचा फायदा उठवूक सुरू करा. ह्यो अनुग्रह तुमच्या जीवनात इलो असा. हालेलुया. आणि ह्यो अनुग्रह काय असा? एका ख्रिस्तीसाठी लाभ असा. हालेलुया. जेवढं तुम्ही मनन करतलास तेवढं अनुग्रह वाढत जातलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जय ग तुम्ही असाच आपल्या पवित्र हातांगा उठवा आणि प्रार्थना करा. धन्यवाद देवा परमेश्वराचो, धन्यवाद देवा तेका. प्रार्थना करा परमेश्वराकडे. धन्यवाद देवा तेका वचनांसाठी, धन्यवाद देवा त्याच्या, धन्यवाद देवा तेका, धन्यवाद देवा. तो भलो असा आणि त्याची भलाई कायमची असा. त्याच्यात सारखो कोण नाही असा. धन्यवाद देवा त्याच्या वचनासाठी, त्याच्या वचनासाठी धन्यवाद देवा. धन्यवाद देवा परमेश्वराचो, धन्यवाद देवा परमेश्वराचो, धन्यवाद देवा परमेश्वराचो. आणि या प्रार्थनेक येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा बघतास तुमचा स्वागत असा. जर तुम्ही पहिल्यांदा इलास आणि येशू ख्रिस्ताक नाव ओळखत होतास तर ही प्रार्थना करून जावा की तुम्ही अनंत जीवनात ग्रहण करतास. तुमच्या आत अनुग्रह काम करतलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपले डोळे बंद करा आणि आपल्या तोंडान बोला. आपल्या मनात विश्वास करा आणि आपल्या तोंडान बोला. माझ्या मागून बोला. हे प्रिय पिता, मी तुमच्याकडे येतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. मी विश्वास करतोय येशू ख्रिस्त मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केल्या. जेव्हा तो जिवंत झालो मी जिवंत झालोय. आज मी येशू बोलवतोय माझ्या जीवनाचा प्रभू होसाठी, स्वामी होसाठी. मी आपल्या मनात विश्वास करतोय आणि तोंडान घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचो पुत्र आजपासून माझो स्वामी असा, माझो प्रभू असा. आजपासून मी वाचला असय. मी माझ्या आत अनंत जीवनात ग्रहण करतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर माझ्याहून प्रार्थना केलास तर मी तुझ्यासाठी प्रार्थना करतोय. परमेश्वरा प्रार्थना करतोय तुमच्या मुलांसाठी ज्यांनी आताच आपला जीवन येशू ख्रिस्ताक दिल्याने असा. मी येशूचं नाव यांच्यावरती कामसाठी बोलतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. मी घोषणा करतोय की शैतानाचो यांच्यावरती खैचोच दाव आणि अधिकार नाही असा येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देते प्रभू, धन्यवाद देते प्रभू. मी यांना आशीष देतोय तुमच्या बुद्धीद्वारे, तुमच्या समजेद्वारे, तुमच्या कृपेद्वारे, तुमच्या अनुग्रहाद्वारे आणि तुमच्या आत्म्याद्वारे. हे आतापासून आशिषित असत येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि या प्रार्थनेक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो प्रभू. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा आपलं भेट, आपलं दशमांश, आपली पार्टनरशिप देऊची. आपले भेट, आपल्या दशमांश तयार करा. आपण आपल्या पायऱ्याचं स्वागत करूया. थँक्यू. गॉड ब्लेस यू. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय.
तू असंच जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असंच जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असंच जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असंच जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असंच जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असंच जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असंच जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असंच जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असंच जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असंच जो माझ्या जीवनाचो असा आधार. हालेलुया. आपण प्रार्थना करा आपल्या भेटीसाठी. धन्यवाद देते परमेश्वरा ही भेटी काढण्याचा अनुग्रह देण्यासाठी. ही भेट तुमच्या आत्म्याद्वारे पवित्र असा आणि जसं आम्ही दिलं त्याची वाढलेली फळा आमच्याकडे वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद देते प्रभू. या भेटीवरती आम्ही तुमच्या आशिषांचं आव्हान करतो आणि घोषणा करतो की ही तुमच्या राज्यात वेगान पुढे वाढवता येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि या प्रार्थनेत येशू ख्रिस्ताच्या नावात मागते प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा अनाउन्समेंटची आणि मला विश्वास आहे की तुम्ही आशिषित आसात. आज रविवार असा 7 मार्च. आज महिन्याचा पहिलो रविवार असा म्हणजे आपलं परमेश्वराचे जण रेव्हरंड डॉक्टर क्रिस ओयांकिलम सोबत आमची कम्युनियन सर्व्हिस होतली असा. हालेलुया. आज रात्री. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ही होतली असा 9 वाजता. हालेलुया. आपण एकत्र मिळून कम्युनियनला घेतो. तुम्ही जर असाच आपल्या चर्चमध्ये, सेंटरमध्ये, सेलमध्ये जर का तुम्ही मिळतास तर तुम्ही एकत्र मिळू शकता. हालेलुया. कम्युनियनसाठी पण ता तुम्ही थंय वेळेवरती करा कारण पास्टर थंय खूप सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. त्याच्यानंतर आपण महिन्याच्या संदेशात ऐकतो आणि कम्युनियन घेतो. हालेलुया. तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात. या गोष्टींका तुम्ही इम्पॉर्टंट देतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आपलं महिन्याचा सगळ्यात मोठा प्रोग्राम असा चंगाईचो प्रोग्राम. हालेलुया. ज्याचं नाव असा हिलिंग स्ट्रीमिंग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या प्रोग्राम मध्ये आपले परमेश्वराचे जण डॉक्टर क्रिस ओयांकिलुमे स्वतः थंय असतले प्रार्थना करूसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप मोठा प्रोग्राम होतलो 12 पासून 14 मार्चला रात्री 10:30 वाजल्यापासून. हालेलुया. तर सुनिश्चित करा की तुम्ही स्वतः या प्रोग्रामसाठी रजिस्टर करतास. आपल्या सगळ्या मित्रांका, नातेवाईकांका, ज्यांका तुम्ही ओळखतास त्या सगळ्यांका तुम्ही सांगा. हालेलुया. रजिस्टर करूसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रजिस्टर करणं खूप इम्पॉर्टंट असा की तुम्ही स्वतः तयार करू शकतास. तुम्ही त्या प्रोग्रामला मिस नको करू. प्रेज द लॉर्ड. कारण सगळे नोटिफिकेशन तुमच्याकडे येतले जेव्हा तुम्ही रजिस्टर करतालास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आपलं चर्चचो महिनो लोडेड असा. ऑलरेडी आमचं युअर लवर्डचो महान 5 दिवसाचो पॉवर ऑफ सेशन झालेलो असा. हालेलुया. आणि 26 आणि 27 मार्चला आमचो असा ग्लोबल डे ऑफ प्रेयर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या आपल्या 1 वर्षाची अॅनिव्हर्सरी एडिशन असा. 1 वर्ष झाला जेव्हा आपण सुरुवात केलं ग्लोबल डे ऑफ प्रेयर सेगमेंटची. हालेलुया. आणि आपण पूर्ण वर्षभर आत्म्याच्या स्तरात महान बदलांका आणलं. हालेलुया. आणि आता पण आपण करतो शैतानाच्या सामर्थ्यात अजून मागे टाकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आमच्या सेल सिस्टम मध्ये येऊ शकता. सेल सिस्टमचा भाग बना. जर तुम्ही आमचं ऐकतास तर शोधा की खय सेल सिस्टम होता. हालेलुया. खय सेल सिस्टम चलता आणि सेलचो भाग बना. जर थंय सेल नाही होणार तर आमका नक्की सांगा. तुमच्या थंय सेल नक्की चालू होतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा फाउंडेशन स्कूल करा. जर तुम्ही नवीन जन्मलास, तुम्ही येशू ख्रिस्ताक ग्रहण केलास तर त्याच्यानंतर तुमका पहिला काम काय करूचा असा आमच्या फाउंडेशन स्कूलला जॉईन करा. हालेलुया. आणि परमेश्वराच्या ह्या मूलभूत सिद्धांतांका आणि आपल्या डॉक्टरीनला मजबूत करा. आपल्या पायात मजबूत करा. हालेलुया. जर तुमचा पाय मजबूत असलो तर शैतानाची खयची गोष्ट तुमका खेचूची नाही शकणार. हालेलुया. तुमका खेचूक नाही शकणार. तुम्ही कायम आपल्या विश्वासात आणि सफलतेत विजयी होतालास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण ही डॉक्टरीना या शिक्षणात जर तुम्ही ग्रहण केला असतालास तर तुमची सहायता करताला या कठीण वेळेत परमेश्वराक जाण्यासाठी
परमेश्वराच्या आवाजाक ऐकासाठी आणि वचनांवरती विश्वास करूसाठी. हालेलुया. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आपण शेवटची प्रार्थना करूया. आपण अनुग्रह शेअर करूया. परमपित्याचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचो अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या कामसाठी वळण रावतली. येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. आनंद करा, वचन काम करता. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.